नवा कट्टा फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। अनुदानित शाळांतील आर्थिक शोषणाविरोधात विद्यार्थ्यांची शाळा थेट शिक्षण मंत्र्यांच्या दारात। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नाशिक येथील अभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय व आदर्श शिशु विहार या शाळांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक अपहार होत असल्याचा आरोप पालक संघर्ष समितीने केला आहे। या शाळा 100% अनुदानित असतानाही शाळा प्रशासन डोनेशन, अवैध फी आणि विमा, इमारत निधी, पुस्तक खरेदी यांच्या नावाने पालकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यात मुख्य तक्रारी प्रवेशासाठी 2020 ते 25 हजारांचे डोनेशन, वर्षाला 7,500 अधिक रुपये बेकायदेशीर फी, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक दाखले अडवणे, पालकांच्या संमतीशिवाय शाळा फी, गणवेश बदल, नवनीत सारखी पुस्तके जबरदस्तीने खरेदी करणे, शाळा बससाठी वाढीव फी, सुरक्षा यंत्रणा अभाव, वर्षानुवर्षे विद्यार्थी विमा न करता त्याचे पैसे हडप। शाळा सुरू होणाऱ्या 16 जून 2025 पासून शेकडो विद्यार्थी व पालक शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत। शिक्षणाच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध या हाकेसह पालक संघर्ष समितीच्या मागण्या, दोन्ही अनुदानित शाळांमध्ये मोफत शिक्षण लागू करणे, आतापर्यंत घेतलेली बेकायदेशीर फी व डोनेशन परत करणे, विद्यार्थ्यांचे दाखले, गुणपत्रिके अडवू नयेत, बेकायदेशीर वसुलीस दोषींवर गुन्हे दाखल, अनियमित वसुलीस चौकशी आणि रक्कम परत मिळावी, शाळातील पुस्तके, युनिफॉर्म, बस फी यावरील नियंत्रण। पालकांच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून शासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे पालक व विद्यार्थी यावेळी संघटित, निर्धारपूर्ण आणि शांततापूर्ण आंदोलनाला सज्ज झाले आहेत। शाळा शिक्षणासाठी आहेत, शोषणासाठी नाही। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये सायंकाळी जोराचा वारा आल्याने वाऱ्यामध्ये तेथील गेटची भागाची भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे 2 कुटुंबावर शोककळा पसरली असून त्या कुटुंबाला महानगरपालिकेतर्फे 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली। ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे या बिल्डिंगचे ऑडिट होते त्याने ती वेळेवर केले नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि अपूर्ण काम होते, याकरता त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती श्रीकांत यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगाने ही शिक्षा असेल, जो कायदा असेल त्या अनुषंगाने शिक्षा होईल। आज संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा या ठिकाणी सुटलं होतं आणि या वाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 घटना घडली। एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचा खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत। या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे BOT बिल्डिंग होती आणि BOT बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी BOT ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं, परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज 2 लोकांचा मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्या या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध
आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वाऱ्याने, कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्णपण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं, परंतु काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत, सर्व BOTs सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या सर्व संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि 2 लोकांचे मृत्यू झाले. माननीय पालकमंत्री केल्यानंतर 2 परिवारांचा ज्यांचे मृत्यू झालेले आहेत 5 लाख रुपये महानगरपालिकामार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना महापालिका वतीने देण्यात येणार आहे आणि पुढील 7 दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिले जाणार आहे. परंतु हा दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल महानगरपालिका खेद व्यक्त करते. काही सगळ्या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून करण्यात येईल. हिंदीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याण पत्री पुलाजवळ कंटेनर उलटला. कल्याणच्या पत्री पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला कंटेनर उलटला. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कंटेनर चालकाचा तोल गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शीळ फाट्याहून कल्याणच्या दिशेने कंटेनर येत होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे. मात्र प्रशासनाकडून व्यापारी आणि नागरिक यांनी सर्वेक्षणात सहमती दर्शवली असल्याचा दावा केलाय. हाच दावा खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी गुप्त मतदान घेतले जाणार आहे. हे मतदान 14 जून रोजी अभिरूप पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत नुकतीच पंढरपुरात स्थानिकांची बैठक झाली आहे. मार्कडवाडी येथील अभिरूप मतदानाच्या प्रयत्नानंतर आता पंढरपुरात कॉरिडॉर विरोध सिद्ध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मतदानाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे असे गुप्त मतदान घेण्यासाठी स्थानिकांनी शासनाकडे ही मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने आता स्थानिकच अभिरूप मतदानासाठी व्यवस्था उभा करत आहेत. पंढरपूर कॉरिडॉर 600हून अधिक घरं बाधित होत आहेत. हेच बाधित लोक आता आपली घरे वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतीने मतदानाचा अवलंब करून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेले 2 महिने कॉरिडॉर विरोधी लढत असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रीतसर कार्यसमिती निवडण्यात आलेली आहे आणि या कार्यसमितीने असे ठरवलेले आहे की संभाव्य बाधितांचे गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे. सरकारने जो सर्वे केलेला होता त्यात 90% लोक विरोधात असताना सुद्धा गेल्या महिन्यात कलेक्टर म्हणायचे की बाधितांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आता या जून महिन्यामध्ये पालकमंत्री असं म्हणायला लागलेले आहेत की व्यापाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. हे दोन्ही धडधडीत खोटं बोलत आहेत. हे दर्शवण्यासाठी आमची समिती गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेणार आहे. आम्ही सरकारला विनंती केलेली होती की तुम्ही गुप्त मतदान घ्या, परंतु सरकारने त्याला काही उत्तर दिलेलं नाही.
त्याचबरोबर आम्हालाही सरकार परमिशन द्यावी अशी आम्ही मागणी केलेली होती, त्यालाही काही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं या बाधितांचं आम्ही 14 तारखेला हिंदू सभा भवन या ठिकाणी गुप्त मतदान घेणार आहे आणि त्यातून आम्ही जगाला दर्शवून देऊ की पंढरपुरामध्ये कॉरिडॉरला किती जणांचा विरोध आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचे अर्धदफन आंदोलन. गुरुकुंज मोसरीमध्ये बच्चू कडू यांचं 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू. डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांचे अर्धदफन आंदोलन. प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत अर्ध गाडून. मागण्यांसंदर्भात फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी. बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन पेटलं. डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचे अर्धदफन आंदोलन सुरू. पोलीस घटनास्थळी दाखल. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप. एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, परंतु या निष्क्रिय सरकारने, या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे. त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावत आहे, परंतु या सरकारला, या मगरमट सरकारला जाग येत नाही. म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी, या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी, एक शेतकरी, शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदफन आंदोलन येथे करेल. आज आम्ही इथे अर्धदफन आंदोलन केलेलं आहे. उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत, तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाडून घेतल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भिवंडी प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नंबर 20 मधील शिवाजीनगर अंजूर फाटा परिसरात सध्या स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. या भागात गटारांचे झाकण उघडे पडले असून रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागात दुर्गंधी पसरली असून मोकळ्या गटारांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना ये जा करताना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पालिकेने लक्ष देऊन कचऱ्याची सफाई करावी आणि उघडे चेंबर त्वरित झाकावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तो मेरा कहने का मतलब ऐसा है कि हमारे इधर टाइम से कोई झाड़ू मारने नहीं आते, और दूसरी बात क्या है, यहाँ पे कचरा उठाने के लिए भी टाइम पे नहीं आते, और तीसरी बात क्या है, यहाँ पे गटर जो होता है गटर साफ सफाई नहीं करते और सब गटर का चेंबर टूटा हुआ है. इसके बारे में मैंने 2-4-5-6 म्यूनसिपालिटी के कर्मचारियों को बताया हूँ. उनको कंप्लेंट भी किया, आप उसको बोलो, इसको बोलो, इसको बोलो, उसको बोलो करके बस बोलते हैं. बाकी कोई इधर सुनवाई नहीं है. और हमारा कोई पॉलिटिकल इश्यू भी नहीं है. ये हमारा, हम नागरिक है, हम घरपट्टी भरते करके हमको अधिकार है, इसके लिए हम बोल रहे हैं. हमारा जो है माननीय महेश चोगले साहब को हमारा ये कहना है कि साहब आप भी जरा ये बात को जरा समझो. यहाँ के पब्लिक को बहुत तकलीफ में है और पब्लिक का कोई ध्यान नहीं देते. जरा आप बड़े आदमी हो, आप सबके छोटे बड़े को सबको मानते हो, तो आपका भी जरा कर्तव्य साहब, सर आप भी जरा इन पे जरा फोकस करो. और दूसरी बात, और कमिश्नर साहब से ये कहना है कि हमारे जो भी यहाँ पे कर्मचारी है तो वो हमसे सीधी बात नहीं करते और हमको बोलते हैं तुम हमको फ़ोन क्यों करते हो, तुम कौन हो, क्या हो, घड़ी घड़ी फ़ोन क्यों करते हो, तुमको काम धंधा नहीं है क्या, हमको उल्टी बात करते हैं. ऐसे हमने क्या गलत कर रहे हैं भाई कि हम घरपट्टी भरने के बावजूद भी हमको तकलीफ है. फिर घरपट्टी सरकार महानगर पालिका हमसे क्यों ले रही है?
कचरा डालने कोई व्यवस्था नहीं है? कचरा डालने का व्यवस्था नहीं, आपके सामने ही दिख रहा है, देखो बैक साइड में देखो पूरा। अभी बोलते हैं तुम कंप्लेंट मत करो, मीडिया वाले को मत बुलाओ, ऐसा करके हमको बोल रहे हैं अभी आके। ये सब चीज पहले सोच के बोलो ना हमको। हम तो नागरिक है ना भाई, हम तो कोई बड़े पॉलिटिकल राजकारण वाले नहीं है, हम छोटे आदमी है। इसका मतलब जरूरी है कि वो नगर सेवक बोलेगा तो ही सच होएगा, ऐसा है क्या? देखा जाए महानगर पालिका हर जगह जो नाली की सफाई करती है, यहाँ पे हुआ क्या अभी तक? अभी तक यहाँ पे कुछ होता ही नहीं है, बस साल में 2 बार निकालने आते हैं, दिवाली और होली। दिवाली दो होली दो, बाकी दिन दिखते हैं, लेकिन ऐसा भी जहाँ पे जरूरत है वहाँ पे नहीं। जहाँ पे बड़े लोगों के पास झाड़ू मारेंगे, बड़ों लोगों का कचरा भी इधर आके गिरता है। हाँ, बोलने जाएंगे तो बोलता है वो इधर डालने बोला है। हमारी मांग क्या है? हमारी मांग ये है कि बस हमारे यहाँ पे लाइट का सुविधा होना चाहिए, गटर का सुविधा होना चाहिए, गटर साफ सफाई होना चाहिए, और यहाँ पे जो भी कचरा होता है कचरा भी निकलना चाहिए। भाई स्वच्छता अभियान का मतलब क्या होता है? घंटा गाड़ी की मांग। हाँ, और वो रौनक भगत है, मेरे को उल्टा बात करता है। क्या बोलता है? वो बोलता है तू मेरे को फोन क्यों कर रहे है, तू कौन है? मतलब क्या, वो म्युनिसिपालिटी उसके अंडर में चल रही है क्या? वैसे अधिकारी को रखना भी नहीं है म्युनिसिपालिटी में, क्योंकि ये इंसान है ना, ऐसा बात करता है नागरिक से, वो उसका कोई मतलब भी नहीं है। घंटा गाड़ी मांग करते हैं। और घंटा गाड़ी यहाँ पे हमको आना चाहिए, तो भले एक दिन आगे पीछे, लेकिन आना जरूरी। बस ये अपना काम समझ के कर ले तो हमको किसी से कोई लेना देना नहीं। हमको जो कर्मचारी उससे भी कोई हमारा इश्यू नहीं है। गोष्ठेकर साहब को भी मैं बताया, जीतू साहब को बताया, समाधानु साहब को भी बता रहे, कोई सुनवाई नहीं हमारा। क्यों भाई ऐसा? कि हम लोग घरपट्टी भरना बंद कर देंगे आगे से। हाँ, तो क्या कहना चाहेंगे? यहाँ पे जिस तरह कचरे की व्यवस्था नहीं है और यहाँ पे कचरा फेंका जाता है, और जो कर्मचारी है वो मतलब आते नहीं है, क्या कहना चाहेंगे? ये भिवंडी शहर का प्रभाग समिति 4 का वार्ड नंबर 20 है। ये अंजुर फाटा इलाका में आता है। सोनिया पटेल ऑफिस टू शनिदास मात्रे स्कूल के यहाँ वो जाने वाला रास्ता है। पिछले दिन भी हम भी आपके माध्यम से अपील की थी, आज भी वही अपील दरखास्त कर रहे हैं। यहाँ पे कोई साफ सफाई कर्मचारी नहीं आता है, गटर नहीं है, कोई सुविधा ही नहीं है। 6 महीने से लगातार उस माहौल में हम जी रहे हैं। अभी बारिश नज़दीक आ रही है, हमारे कार्यकर्ता विनोद आड़े साहब ने उनको कॉल किया, नाम क्या है? रौनक भगत करके कर्मचारी, महानगर पालिका कर्मचारी है। उन्होंने उद्धड़ भाषा, उनसे उल्टी बात करती है। आप क्या अधिकारी हो? आप कौन हो? आप नगर सेवक हो? आपको क्या करना है करो, आप मेरा कुछ नहीं कर सकते हो। ये कोई महानगर पालिका कर्मचारी का अधिकार नहीं है किसी सामान्य नागरिक को उद्धड़ भाषा बोलना। साफ सफाई आज नहीं होगी भाई, कल इतना बोल सकता था, लेकिन उन्होंने ऐसे काम नहीं किया। और आप खुद आंखों से देख सकते हैं, कोई गलत चीज के लिए हम उन्हें बुलाए नहीं रहते। हम खाली गटर और साफ सफाई, ये 2 चीजों के लिए बनाया था। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. धुळे जिल्हाभरात चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. याचा प्रत्यय मध्यरात्री पुन्हा एकदा आला आहे. धुळ्यातील बाळापूर, फागणेसह अजन गावात बाईकवर आलेल्या चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. बाळापूरला तब्बल 9 घरे चोरट्यांनी फोडली. यावेळी एका घर मालकावर चोरट्यांनी हल्ला देखील केला. असे असल्याची घटना घडली आहे. तर फागण्यातही चोरट्यांनी 3 घरांना लक्ष्य केले. अजन गावातही एका घराला टार्गेट करून सोने व रोकड लंपास करण्यात आली. आज सकाळी या चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. या 3ही गावात चोरट्यांनी एकाच रात्री लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बाल न्याय व पोस्को अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा नाशिकमध्ये यशस्वी आयोजन. 11 जून रोजी जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय नाशिक येथे 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश होता बाल न्याय व पोक्सो अधिनियम अंतर्गत कार्यरत बाल पोलीस अधिकाऱ्यांना अधिक सक्षम करणे. या प्रशिक्षणात बालकांचे हक्क, कायदेशीर प्रक्रिया, पुनर्वसन व्यवस्था, साक्षीदारांचे संरक्षण तसेच बालकांच्या भावनांची जाण ठेवून संवाद साधण्याचे कौशल्य यावर विशेष भर देण्यात आला. प्रमुख मुद्दे: बाल न्याय अधिनियम 2015 व त्यातील तरतुदींची माहिती, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांचे कार्य, पोक्सो अधिनियम 2015 अंतर्गत तक्रार नोंदणी, साक्षी, पुनर्वसन, संवेदनशीलता व आंतरविभागीय समन्वयाचे महत्त्व. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते झाले. विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, बालकल्याण समिती सदस्य अध्यक्ष बालकल्याण समिती अध्यक्ष मिलिंद बाबर, बाल न्याय मंडळ सदस्य शोभा पवार, महिला सुरक्षा विभागाचे अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे येथून परम आनंद, वसीम शेख, सचिन कुसुंबे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले. ही कार्यशाळा बाल पोलीस अधिकाऱ्यांना अधिक सजग, समजूतदार व कायद्याच्या चौकटीत प्रभावी काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरली. पोषण संपावं या मताचं मी आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की मी आंदोलन करतोय, परंतु नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहूया. या दुबे या बोला काय आहे. क्या वेदान प्रभाग समिती रचना यावर आता काही विरोधक खासकरून आक्षेप घेत आहेत. कारण प्रभाग समिती प्रभाग रचनेमध्ये सत्ताधारी आपल्या स्वतःला कशा प्रकारे मतं मिळतील त्यानुसार ही प्रभाग रचना करतील. जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईत सुद्धा असं होण्याची शक्यता आहे का? हा प्रश्न जो आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात जे निवडणूक आयोगानं आदेश दिलेला आहे त्यानंतर या चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्या. याचं कारण प्रभाग रचना करणारे अधिकारी, सरकार आणि निवडणूक आयोग याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही. हे आम्ही विधानसभेला पाहिले. आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीनं वॉर्ड फोडले जातील, प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे. पैशाची ताकद प्रचंड आहे. प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे. जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षांना
तर तो गांभीर्यानं पाहिला. तुम्ही सुद्धा त्याच्याकडे बघणार का? कारण महाविकास आघाडीच्या काळात राज्य सरकारला अधिकार दिले होते प्रभाग रचनेचे, ते आता कंटिन्यू राहणार. नाही, राहू द्या ना, पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. याचा पुढे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा, कारण महानगरपालिकाचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, ते का सरळ गृहस्थ नाहीये अशा बाबतीत. परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा, त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही. राऊसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे. अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत. मी देऊ द्या ना शुभेच्छा. अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील. दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाहीये. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात. पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात. चांगली गोष्ट आहे ना, महाराष्ट्राची परंपरा आहे ती. शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्ष नेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये. पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील. 14 जून आता यायचं आहे ना, अजून 13 जून येईल, मग 14 जून येईल ना. 13 जूनला आधी वाढदिवस साजरा होऊ द्या, मग 14 जूनला तुम्हाला दिसेल. रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं, मात्र विधानसभेला आमच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांनी स्वतःचा फायदा करून घेतला. त्यांचा ओघ कोणाकडे होता त्यांनी ते स्पष्ट केलं नाही, पण खरंच असं झालं की काही मित्र पक्षांनी फायदा करून घेतला. आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहित नाही, पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो. तीच लाट विधानसभेला सुद्धा होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार अशाच प्रकारचं वातावरण होतं, तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे. आता कोणावरही खापर फोडणं, दोष देणं हे आता बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. या आंदोलनाचे पडसाद आता भंडाऱ्यातही उमटू लागले आहेत. आज पवणी येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान पवणी पोलिसांनी सर्व प्रहार कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सूचना पत्रावर सोडून आंदोलन थांबवले. कारण असं आहे की मागील दिनांक 8 तारखेपासून आमचे दैवत बच्चू कडू साहेब
हे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांचा मानधन वाढला पाहिजे आणि याच्यानंतरही सुद्धा 17 मागण्या घेऊन अन्यथा उपोषणाला बसलेले आहेत. परंतु ह्या सरकारला जाग येत नाहीये. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील प्रहारचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आम्ही असेच आंदोलन आता सुरू करू. कारण आम्ही गांधीजीलाही मानणारे आहोत आणि भगतसिंगालाही मानणारे आहोत. परंतु 4 दिवसापासून गांधीगिरीचं आंदोलन आणि उपोषण बच्चूभाऊ यांचा सुरू आहे. परंतु आतापर्यंत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या स्थळी मोजरीला अजूनपर्यंत गेलेला नाही आहे आणि बच्चू कडू साहेबांची तब्येत आता अत्यंत बिघडत चाललेली आहे. आम्ही या आंदोलनातर्फे सरकारला सांगू इच्छितो की जर तुम्ही लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आणि बच्चू कडू साहेबाला जरी थोडासाही धक्का लागला तरी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय हे प्रहारचे कार्यकर्ते आणि हे अपंग आणि शेतकरी उगेमुगे बसणार नाही. म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे, सरकारने निवडणुकीच्या पहिले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मोठ्या जोरात सांगत होते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा. आता कुठे गेला कोरा कोरा? आता तुम्ही बोला, आता कोणी बोलायला तयार नाहीये. जे दिव्यांग अपंग ज्यांना बोलता येत नाही, त्यांना चालता येत नाही, त्यांना 1500 रुपयात काय भागतो? आमची मागणी आहे की त्यांना 6000 रुपये महिना द्यावा. परंतु सरकारला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. कोणी मेला आणि कोणी गेला तरी त्यांना फरक पडत नाहीये. म्हणून आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला चेतावणी देतो. आज आम्ही टाकीवर चढून शोले आंदोलन करायचा प्रयत्न केलो, पण पोलीस प्रशासन आम्हाला चढू देत नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही गांधीगिरीनं करत आहोत. पण याच्यानंतर जर लवकरात लवकर सरकारने जर या गोष्टीची बाब घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम पूर्ण आम्ही करून घेऊ, एवढंच सांगू इच्छितो. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आगमन नाशिक शहरात 12 जून रोजी सकाळी होताच या पालखीचे स्वागत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पालखीचे स्वागत करून भावपूर्ण दर्शन घेतले. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल माऊलीच्या गजरात जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी टाळ वाजवत पंढरपूरला प्रस्थान होणाऱ्या वारीत सहभाग नोंदवला. या वारीत मनपाचे सर्व अधिकारी सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन पवार, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, नितीन पाटील, संदेश शिंदे, नितीन राजपूत, गणेश मैदड, रवी बागुल, प्रशांत बोरसे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी अधिकारी सहभागी झाले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शब्दमल्हार प्रकाशन संस्थेचे संपादक आणि प्रसिद्ध व्याख्याते स्वानंद बेदरकर यांच्या पावसाच्या गर्भतळी या कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक 15 जून रोजी होत आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. पुस्तकावरील विशेष भाषण ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे हे करणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. गेली अनेक वर्ष बेदरकर हे साहित्य संस्कृती या विषयाशी संबंधित काम करत असून आजवर वेगवेगळ्या प्रकारची संपादने त्यांच्याकडून झाली आहेत. शब्द कल्पिताचे हा मराठी साहित्य विश्वातील ऐतिहासिक असा पत्रग्रंथ त्यांनी संपादित केला असून पावसाच्या गर्भतळी या पहिल्याच कविता संग्रहात त्यांच्याकडून पाऊस हा विषय केंद्रवर्ती ठेवून सगळ्या कवितांचे लेखन झाले आहे.
पावसावर मानवी आरोपण हे या संग्रहाचे वैशिष्ट्य असून वेगवेगळ्या रूपातील पावसाच्या कविता या संग्रहात रसिक वाचकांना वाचायला मिळतील. मराठीतील ख्यातनाम समीक्षक रणधीर शिंदे यांची संग्रहाला प्रस्तावना आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत स्थितीच्या या कवितांच्या संग्रह प्रकाशनाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दमल्हार प्रकाशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 8 जून पासून बच्चूभाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोसरी येथे बसून 5 दिवस झालेत. शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, युवक व शेतमजूर या वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यासाठीच आज नाशिक रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे, संतोष माणकर, सपन परदेशी, संध्या जाधव, ललिता. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पवार, बबलू मिर्झा, पंकज सूर्यवंशी, कल्पेश करंजकर, दत्ता कांगणे, लक्ष्मण पवार, साहेबराव बंदरे. 8 जून पासून बच्चूभाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोसरी येथे बसून 5 दिवस झालेत. शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, दिव्यांग. 8 जून पासून नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 8 जून पासून बच्चूभाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोसरी येथे बसून 5 दिवस झालेत. शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, युवक व शेतमजूर या वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यासाठीच आज नाशिक रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे, संतोष माणकर, सपन परदेशी, संध्या जाधव, ललिता पवार, बबलू मिर्झा, पंकज सूर्यवंशी, कल्पेश करंजकर, दत्ता कांगणे, लक्ष्मण पवार, साहेबराव बंदरे आदी शेकडो दिव्यांग बांधव व शेतकरी उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.